श्री स्वामी समर्थ सगळ्यांना 2025 मध्ये या वर्षी दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण हे 21 सप्टेंबर 2025 रोजी आले आहे। वर्षाचे हे शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे। या दिवशी सर्व पितृ अमावस्या देखील आलेली आहे। मग आपण आपल्या पूर्वजांचे पितृ या दिवशी घालू शकतो का? गर्भवती महिलांनी हे नियम पाळायचे का? कोणी नियम पाळावे, कोणी नियम पाळू नये, त्याचप्रमाणे या दिवशी गर्भवतीने कोणते कोणते नियम पाळायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 21 सप्टेंबर 2025 रोजी वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे आणि या दिवशी सर्व पितृ अमावस्या देखील आलेली आहे। आता सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्याच्या दिवशीच होत असते। हे सूर्यग्रहण आपल्याला भारतात दिसणार आहे का? सूतक काल कोणता असणार आहे पुढे पाहणार आहोतच। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी हे ग्रहण रात्री 11 वाजता लागणार आहे तर सकाळी 3:24 पर्यंत असणार आहे। आता हे ग्रहण मुख्य करून न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका महासागरात लागणार आहे। म्हणजे 2025 सूर्यग्रहण हे खंडग्रास भारतात आपल्याला दिसणार नाही। त्यामुळे आपल्याला भारतात या ग्रहणाचे नियम कोणतेही आपल्याला पाळण्याची गरज नाही। आता या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ज्यांचे पितृ श्राद्ध घालायचे राहिले आहेत त्यांनी या दिवशी आपल्या पूर्वजांचे पितृ श्राद्ध तुम्ही करू शकता। आपल्याला पितृश्राद्ध करण्यासाठी कुठलेही आपल्याला बंधन नाही। त्यानंतर या दिवशी गर्भवतीने नियम पाळावे का? तर बघा, हे ग्रहण जरी आपल्याला भारतात दिसणार नसेल तरी आपल्याला गर्भवतीने काही छोटे छोटे नियम पाळायचे आहेत। जसं की या दिवशी गर्भवतीने हे सूर्यग्रहण बघायचं नाही। त्याचप्रमाणे शक्य झाल्यास आपण सर्वांनीच या दिवशी आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये एक तुळशीचं पान आपल्याला टाकायचं आहे। बाकीचे नियम आपल्याला पाळण्याची गरज नाही, कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाही। त्यानंतर ग्रहण जरी असलं तरी आपल्याला गरजूंना आपण दान धर्म करू शकतो। त्याचप्रमाणे या दिवशी आपण श्रीहरी भगवान विष्णू यांची सेवा आपल्याला करायची आहे। कोणत्याही मंत्राचा जप करायचा आहे, महामृत्यू मंत्राचा जप करायचा आहे। आपण या सेवा ज्या आवर्जून करायच्या आहेत। आपण ग्रहणात केलेलं सेवेचं फळ जास्त पटीने आपल्याला मिळतं। जरी ग्रहण भारतात दिसणार नसेल तरी आपल्याला या सेवा करायच्या आहेत। ज्यांची पितृ असतील त्यांनी हे पितृ घालायचे आहेत। गर्भवतीने मात्र या दिवशी कोणतेही नियम पाळायची गरज नाही। फक्त गर्भवतीने सूर्यग्रहण पाहू नका आणि सर्वांनी आपल्या खाण्यापिण्यात एक तुळशीचं पान टाका। बाकी तुम्ही सकाळी देवपूजा करू शकतात। सूतक काळ संपल्यानंतर आंघोळ केल्यानंतर घरात तुम्ही तुमच्या पूजा करू शकतात। भारतात राहणाऱ्या लोकांसाठी कोणताही सूतक काळ असणार नाही। त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे तेथील लोकांनी हे ग्रहण सूतक काळ पाळायचं आहे। गर्भवती महिलांनी नियम पाळायचे आहेत। भारतातील सूतक काळ सूर्यग्रहण हे पाळायची गरज नाही। तर मित्रांनो, अशीच ही सूर्यग्रहणची संपूर्ण माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुमच्यापर्यंत सणाविषयी महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील।